नमस्कार. निचिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. एक नाश्त्याची रेसिपी आज आपण शेअर करणार आहोत. सकाळच्या वेळेस मुलांच्या डब्यात तुम्हाला ही देता येईल. तेवढीच पौष्टिक आणि 4 वाजता दुपारच्या वेळेसही ही भुकेच्या टायमाला तुम्हाला करून खाता येईल. गव्हाच्या पिठापासून आपण पौष्टिक असे दिरडे बनवणार आहोत. त्यासाठीचं लागणारं साहित्य पाहूयात. हे घेतलेलं आहे मीठ. आपण चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. ह्या मेजरमेंट कपनी आपण 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा कप आपण बारीक रवा घ्यायचा आहे. त्यानंतर शिमला मिरची, टोमॅटो, एक गाजर, कुठल्या आवडतील अशा भाज्या घ्यायच्या. याच्यामध्ये मेथी घेऊ शकता, पालक घेऊ शकता किंवा तुम्ही शेपू घेऊ शकता. 4 मिरच्या घ्यायच्या आहेत, ह्या हिरव्या मिरच्या. त्याच्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे. फोडणीसाठी जिरं, मोहरी, तेल आणि हिंग. मध्यम स्वरूपाचा असा कांदा घ्यायचा आहे. बारीक चिरून घेणार आहोत. प्रथम हे सगळे भाज्या आपण बारीक चिरून घ्यायच्या आहेत. प्रथम आपण आता हे गव्हाचं पीठ घालून घेऊया. त्यानंतर अर्धा कप बारीक रवा, त्यानंतर चवीनुसार मीठ. छानपैकी आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. मेजरमेंट कपने आपण हे मोजून 1 कप पाणी घेतलेलं आहे. थोडं पाणी घालून आपण मिक्स करून घ्यायचं आहे. एक कप पाणी आपल्याला लागलेलं आहे आणि अजून आपण 1.5 कप पाणी म्हणजे अजून अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. दीड कप पाणी आपण यूज केलेलं आहे आतापर्यंत. आता मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकताय अशा प्रकारे मिश्रण हे आपण करून घ्यायचं आहे. आणि आता हे रवा भिजवण्यासाठी आपण 15 मिनटं हे साईडला ठेवून द्यायचं आहे. कढई तापलेली आहे. तेल घालून घेऊयात आपण. त्यानंतर तेल तापलं की मोहरी घालून घ्यायची आहे. जिरं घालायचं आहे. त्यानंतर हिंग घालून घेऊयात आणि मिरची घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा. थोडा कांदा असा होऊन द्यायचा, कच्चेपणा जाऊन द्यायचा त्याचा. त्यानंतर आपण भाज्या घालून घ्यायच्या. शिमला मिरची घालायची, टोमॅटो घालायचा, गाजर घालून घ्यायचं. छानपैकी असं 2 मिनटं आपण हे परतून घ्यायचं आणि किंचितसं मीठ घालून घ्यायचं म्हणजे भाज्यांना मीठ लागतं चांगलं. रवा आणि आपण गव्हाचं पीठ भिजत ठेवलेलं आहे 15 मिनटं. भाज्या आपल्या या क्रंची होईपर्यंत पीठ भिजून होईल. छानपैकी फुगून येईल रवा. फार पण भाज्या या शिजून घ्यायच्या नाही आहेत.
गॅस बंद करूयात आता आपण आणि थंड झाल्यानंतर पिठामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं. पंधरा मिनटं भिजवून आपलं पीठ असं सरसरीत झालेलं आहे, पाहू शकता. आता त्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे, भरपूर प्रमाणात बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर. आणि त्यानंतर आपण ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत त्या भाज्या आपण घालून घेऊयात आणि मिक्स करायचं. त्याच्यानंतर आपण धिरडे बनवायला घेऊयात. आता हे छानपैकी मिक्स करून घेऊयात. आता पाहू शकता अगदीच आपल्याला सरसरीत असं हे पीठ झालेलं आहे. आणि अजून पातळ करायचं असेल तर 1 चमचा पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं. थोडंसं पाणी घालून आपण हे अशा स्वरूपाचं पीठ करून घेतलं आहे. थोडंसं पातळ केलेलं आहे. अगदी 4 ते 5 चमचे आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. आता पॅनला या तेल लावून घ्यायचं आहे आणि धिरडे घालून घेऊयात आपण. आता दुसऱ्या बाजूने आपण पलटी करून घेऊया. पाहू शकता किती छान अशी जाळी सुटलेली आहे त्याला. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निश्चितच मसाले या रेसिपी चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रेसिपी कशा वाटतात हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा. हे आपले असे पौष्टिक धिरडे खायला गरम गरम अगदी चविष्ट लागतात आणि तुम्ही नक्की करून पहा. 2 मिनटं आपण शिजवून द्यायचं आहे. आता आपण काढून घेऊया. हे त्या प्लेटमध्ये ठेवून घेऊया. असंच आता दुसरं धिरडं काढून घेऊया. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे. पलटी करून घेऊया. पाहू शकता खूप छान असं जाळी सुटलेलं आहे त्याला. तसं दुसरं धिरडंही आपलं छान झालेलं आहे आणि काढून घेऊया. पाहू शकता किती छान अशी जाळी सुटलेली आहे. सगळं अशा प्रकारे गव्हाच्या पिठापासून आपण पौष्टिक असे धिरडे तयार झालेले आहेत. गरमागरम अशी धिरडे आपण टेस्ट करून पाहूयात कसे झालेत. ही चटणीबरोबर खा, तुम्ही सॉसबरोबर घ्या. खूपच चविष्ट. नक्की करून बघा आणि मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.